नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे काळ्या हुलग्याची आमटी। त्याला काळा हुलगा म्हणतात किंवा काळा घेवडाही असंही म्हणतात। तर त्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, हे दाणे त्याचे आहेत। आता स्वच्छ धुवून हे कुकरमध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेले आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये ते घालून आता कुकरची एक शिटी करून घ्यायची आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता, मीठ, मसाला, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लसूण, हिंग आणि तेल। आता एक शिटी कुकरला त्या शिजवून घेतलेले आहेत दाणे। आता एका भांड्यामध्ये याची फोडणी करून घ्यायची आहे। भांड्यामध्ये 3 चमचे छोटे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा। नंतर पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे। 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। एक 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता फोडणी चांगली परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे। चार चमचे मी इथे मसाला टाकलेला आहे। आता शिजवून घेतलेले आपण काळे हुलगे ह्यामध्ये घालायचे आहेत। आता ते ह्या मसाल्यात सगळे परतून घ्यायचे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं। मीठ घालताना कारण लक्षात ठेवायचं की सुरुवातीला आपण ज्यावेळी शिजत घातले दाणे त्यावेळी मीठ घातलेलं होतं, त्यानुसार आपण मीठ घालायचं आहे आणि 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं। आता याला तर चांगली उकळी आलेली आहे। आता हे दाणे शिजल्यामुळे याला फक्त आपल्याला उकळी आणायची आहे। त्याला काय आता दाणे शिजलेले आहेत पूर्ण आणि आता यात कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा तऱ्हेने आपली काळ्या हुलग्याची किंवा काळ्या घेवड्याची आमटी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।